दाजी जेवण वगैरे झालं ना? हा जेवण मस्त झालं. जेवणाचं नाही काय, कसं वाटलं? जेवण एकच नंबर. तुझ्या बहिणीने आज जमत लई येडं ते स्वयंपाक आहे बाबतीत, त्याला स्वयंपाक जमत नाही. मग मी आहे, ताई ताई आहे. हा नाही, हं? तू हुशार आहे स्वयंपाकाला. मला लहानपणापासून सवय मा हाताला. नाही चौथा आहे असं वाटतं, फार तू हात चाटून खावं काय, काय? हात चाटून खावं असं वाटतं. हा, म्हणजे चव हाताला. बरं झालं हात नाही खाल्ला तुम्ही. हात काय खायचं का माहिती, इतकं भारी भाजी बनवली होती. हा ना. माशी तर लई एक नंबर बनवली होती. बरं मग मी काय म्हणते, आता आहे ना, लय डोळे आटकू राहिले, घ्या मग झोपून. तुला सांगू का, झोपायला झोपन झोपायचं काही नाही बाई. असं झोपलं ना, तुला खरं सांगू का, हं. मला तुझ्या बहिणीला लई बेकार सवय लावून ठेवली. का बरं? हा ना, लई बेकार सवय. आय 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 आय. काय झालं आता? ते ना मला लावल्याशिवाय झोपच येत नाही. लावल्याशिवाय झोप येत नाही? येणारच नाही ते. रात बसून राहतो, पण ते रोज लाईची मला संध्याकाळी लावून देते, रोज संध्याकाळी डिली लावून देते. बाई जेवलं आतून टाकलं का पहिले लावून देते, आणि मग आम्ही निसूर झोपवतो. त्या पण ते झोपच येणार नाही. तुझ्या बहिणी सुद्धा नाही ते. कुठे गेलं का तरी? हा म्हणजे पाहुणं रावळं गेलं तरी? नाही, मी काय टायमाला तर सगळं घेऊन जातो. मला झोपच येणार नाही तशी तर. हा हा बाई. आता तुझ्या बहिणी खोड माहिती ना, हं. ती मला कुठं गावाला जाऊन देत नाही. आणि ती जर कुठं गावाला जर गेली ना, ती लावल्याशिवाय झोपत नाही. बया हा यायचं तर अवघडच आहे मग. आता त्या दिवशी ज्याच्या घरी, बाबुरावच्या घरी ते कार्यक्रम होता ना, तुला झोपच नाही आली. पण दाजी पाहुणे रावळे गेल्यावर जर नीट राहा माणसाने. मग आपण काय वाकडं आहे का? मग नीटच आहे मी, वाकडा नाहीच आहे. नाही, पण मग आता पाहुणं गेलं आणि तिकडे तुम्ही लावायची गोष्ट करू राहिले, 4 लोक काय म्हणतील? त्यात का काय म्हणते? हा, आता तुम्ही इड आहे आणि इडच तुम्ही लावी बसले, तर मानावरा जर आला तर काय म्हणन? तो काय म्हणणार आहे? मग हाय तुझ्या का सुई लावायची म्हणून लावणार आहे का काही? नाही बाई, असं नाही बाई. हा हे असं काही वाग नाही का माणसाचं? कांचा मग तुमचं तू हा नवरा त्या दिवशी आमच्या घरी आलता. हा हा जेवलं झोपलं लगेच मा बायको नाही ना, तुझ्या नवऱ्याला लावून दिलं. मानावरीने लावलं? हा म्हणजे माझ्या बायकोनं लावून दिलं त्याला. हे बाई, हा ताईने लावून दिलं मानावऱ्याला? हा ती मोठी, रात्रभर. ती माहून मोठी, ती लाज बीज वाटली का नाही काही? त्यात काय लाज? मग त्यात काय लाज? लहान मेवना आला आणि तिने खुशाल लावून दिलं, तिला पटायला पाहिजे असं. नाही नाही, जेवले न ती म्हण, दाजी तुम्हाला देऊ का लावून? तो ती पाहुणे स्वतःहून म्हणली का? हा पाहुणे म्हण पाय तू खुशी. आता आहे ना, यायला येऊ द्या, मग यायला विचारते मी. हा जेव्हा लावलं ना, हा डायरेक्ट पाहुणे वरून गोदरी घेतली. मला तुम्ही आधीच सांगायचं ना दाजी. मग आता काय सांगती, काय सांगती? मग ते का काय सांगायच्या वस्तू का आणि त्या? तुम्हाला राग नाही आला का? काय माहित आता तपायच्या आग मस्तकाला जाऊ राहिली लगी. नाही नाही, काय नाही म्हणलो, रातभर लावून दे म्हणलो, काय अडचण नाही म्हणलो. म्हणजे तुमचा सपोर्ट आहे का फुल? हा भाई तुम्ही नवरा आहे का भावरा आहे? नवराच बाबरा का? हा, तुम्हाला पटायला पाहिजे. तुम्ही असं कसं काय सहन करू शकता? काय माझ्यासारखी एखादी जर असती ना, तुकडे करून फेकून दिला असतं बायकोला बी नाही नाही, नवऱ्याला. माय बायको ना हा, कुणी पाहुणे होती ती झोपतारच नाही. सगळ्याला लावून देते का? कोण नाही. तुमच्या घरचे रीतिरिवाज असायचे का मग? असे चौघाले रीतिरिवाज? नाही, ते काय उलटा मोठ्यापणा आहे तो, आदर आहे पाहुण्यांचा. हे असा मोठेपणा, जिडे गेलं तिडे लावून द्यायचं. हा हा आता ती त्या दिवशी त्या बाबुरावची गेली ना, बाबुरावला मग पहिलं मला लावून दे म्हणून तो झोपी. लावलं का मग? हा काय बाई बिनलाजाने सांगू राहिले बाई त्याची तुम्ही. नाही, ती कुठे गेली, तिला लावलं झोप नाही तर मग माहितीच कुठे. तुम्ही दोघंही सारखीचे का? दोघं सारखेच आहे आम्ही. का चौघाला धंदा केलाय तुम्ही? काय हा, त्यात काय चौघाला धंदे? तुम्हाला येऊ पटत का हे असं? हा, तुमच्या घरात चालत असं ना असं, पण दुसऱ्याच्या घरात नाही चालणार. माझ्या सासू सासऱ्याने जर पाहिलं ना तुम्हाला असं लावताना लिवताना,
एका दिवसात मारून आणून आकाल पाहतेच काय विषय वरून मा संसाराचा खेळ होईल. पाहायचा काय विषय वरून कपडे घ्यायचे मग कोण पाहिजे. म्हणजे गोधडी घ्यायची वरून हा असं हा आणि मग लावायचं. हा मग लावायचं. नाही आधी कपडेच मोकळे राहते. मला कपडे काढल्याशिवाय झोप येते मुळात. कपडे काढल्याशिवाय झोप येत नाही. झोपच येणार नाही तर. लय अवघड आहे बाई. मी काय म्हणते, हा? कुठे जाईल तुमची साडू, कुठे जाईल आता? आता काय माहिती. माहित नाही का तुम्हाला? तुम्हाला सांगून गेले ना. हा ते म्हणा आलं म्हणून मी. तुमची लय कुचकुच चालली होती मग तिकडं तर नाही गेले तुमच्या घरी? तुम्ही इकडं ते तिकडं नाही साडूला म्हणलो होतो. लावायला. साडूला म्हणलो होतो साडू मला लावल्याशिवाय झोप येत नाही. तो म्हण आहे तुमची मेवणी दिन लावून म्हणून. हा का? हा मग आता माय काय चुक आहे. हाक मारबर त्यांना. आता त्याला हाक मारून ते नाही येणार. एवढं मला ना रात्रीच्या टायमाला आवाज बिवाज द्यायला नाही आवडत. थांबा. हॅलो. हा बोल ना. हा कुठं आहे हो तुम्ही? हा इथं बाहेरच आहे ना. मी म्हणलं गेले का काय म्हणलं कुठं. का हो हा तुम्ही माग ताईचीडे गेले होते. हा तुम्हाला लाज लाज शरम आहे का नाही काही? काय झालं? हा अहो ती तुमची मोठी मेवणी आहे. हा हा आणि तुम्ही तिकडे गेले आणि खुशाल लावून आले. तुम्हाला पटायला पाहिजे. ही जर गोष्ट मी फोडली, तुमच्या मायबापाला सांगितली का मायबापाला सांगितली, कसे तुमचे 3, 13, 9, 12 वाजणार नाही. काय लावलं मी? मला काय माहिती काय लावलं तुम्ही. हा हे दाजी सांगू राहिले मला. आत्ता माहित पडलं. मला जर आधी माहिती पडलं असतं ना, तुमच्या झिट्यावरूनच आणलं असतं मी नाही तुम्हाला. हा आता मला काय समजून नाही राहिलं काय बोल राहिले. मी येऊ का तिकडं? लवकर या लगेच या आत्ताच्या आता. मला बी तेच कळा ना काय लावलं तुम्ही काय नाही लावलं. हा तुम्हाला पटत की असं करायला? तुमची मोठी मेवणी ती आणि तुम्ही खुशाल तिकडे गेले म्हणे. तेच मी म्हणलं बाई एक दिवस ठीक आहे म्हणलं. हे बाबा एवढं 2-2 दिवस काहून राहू राहिला म्हणलं तिकडं. हा तुम्हाला काय इकडं कमी पडतं का? अगं थांब 1 मिनिट आलो मी लगेच आलो. मला काही कळू नाही राहिलं. लगेच या. हा येऊ राहिलं ते माणूस. आता आता पाहते मी काय ते. बरं झालं दाजी तुम्ही मला सावध केलं, नाही तर मी झोपातच राहिले असते अजून. नाही तुझ्या नावच नव्हती बळजबरी. तुझ्या बहिणीला लई केला जोर. हा का? हा ती म्हणे दाजी लावून देऊ का, दाजी लावून देऊ का, दाजी लावून देऊ का. ते म्हणे लावा. तिला कस काय पटलं असं? ती चेहरे होतं असं वाटत नाही. बरोबर आहे. नाही ती कोणाला लावून तिचा पहिल्यापासून असंच आहे. चेहरा बोळा नखरे सोळा. नाही ती कोणाला लावून दे तसं काही नाही. तुझ्या नावला तसं काही नाही. कुणी पाहून आला ना लावी ती. ती गजरी अशीच आहे. मग आता आहे ना यायला येऊ द्या पहिले. या आले ना मग सोक्ष मोक्ष करते मी. आता आले का? हा हे काय लावून ठेवलं चार्जर? कुठे गेले होते अंधारात उलटायला? अगं टॉयलेट मध्ये गेलो होतो ना. टॉयलेट मध्ये होते? नक्की टॉयलेट मध्येच होते का पण? हो. का हो? हा मी काय म्हणते, हा तुम्ही माग ताईचीडे गेले होते. हा तिकडं काय केलं जाऊन तुम्ही? काय केलं? एक दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी तुमची जख मारायला राहिले तिकडं माय घालायला राहिले होते का? हा मग मुक्काम ठोकू नये का? मुक्काम ठेवू कोणी का? मग राहिलं तर नीट राहा माणसानी. हा काही लाज लाज शरम आहे? नाही त्याला नाही. मी मटण आणलं होतं. मटण मटण आणलं होतं? खांबा आणला होता. हा म्हणजे दारू प्यात्या का तुम्ही? कधी मध्ये पेतो ना. गावाला यांच्याकडे गेल्यावर पेतो ना. मग त्याच्याकडे गेल्यावर प्यात्या दारूच्या नादात काही करीत्या का? हा काय केलं? मूत प्याल्यावर काही करावा माणसानी? काही शरम आहे का नाही काही? ते मूत नव्हते पेली. मग दारू पेली होती. हा हा बियर. ताजे तुम्ही ग बसाव जरशे का आता. बरं झालं तुम्ही सांगितलं. झोपा तुम्ही झोपून घ्या. मी बोल राहिले ना त्याच्या संग. मला एकदा बोलू द्या मग मी पाहते त्याच्याकडे. ते मुतले होते पण ते तुमच्या बायकोकडे पाहते. तिला माहिती मुतले मग होते काजल कशा आगे या तळे ती. मुतले पण ते गोदरी मुतले होते. ते काही तिने काही मुद्दरलं नव्हतं पियाला. हा हा. जे पेलते दारू पेली होती. काय बिंदा जेवणी हा म्हणून राहिली. हा मग आता दारू पिलो मटण खाल्लो याच्यात काय वाईट आहे? गोदडीत मुतले ते होऊन गेलं जाऊ दे. होऊन गेलं ते जाऊ दे. ते मुतायचं आगायचं जाऊ दे. तुम्ही तिकडे 10 गोदड्या बारवा मला काही घेणं नाही.
पण तुम्हाला हे कळालं नाही का हिची मोठी बहीण आहे म्हणून? हा, तिला तर नसेल कळायला, ती तशीच आहे बिनलाजी. हा, म्हणजे तिला कळायला नसन का ह्यो आपला लहान मेवना आहे म्हणून. मेवना म्हणजे आपला एक भावासारखा राहतो, ते नसन कळालं तिला. पण तुम्हाला कळालं नाही का? काय समजेल असं बोल ना. तिला लहानपणापासून ती म्हणजे जशी ती कॉलेजला होती तशी तिला सवय लागेल. तिने बाब्या पाठवला, तिने तो ह्यो पाठवला काय तो काळतोंड्या, त्याच्यानंतर तिनं तो काय भास्कर तो पाठवला सरपंच. मग आता तुम्हीच राहिले होते. हे दाजीला नसेल माहिती, दाजी तिचे किती लफडे होते. नाही नाही लफडे नाही करीत माय बायको. तुमची बायको लफडे नाही करीत, मला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे, आम्ही एका शाळेत होतो. तसे माझ्या बायको आरोप नको करू, माय बायको तशी नाहीची. हा, मग तुम्ही कस काय बोलले का त्या बहिणीने यायला लावून दिलं म्हणून? हा दिलं लावून, माझ्या लावून दिलं. लावून देते पण लफडे करीत नाही का? मी सुद्धा तिलाच होतो ना. नाही, लावून देते पण लफडे करीत नाही का? आम्ही दोघ जण खाली झोपलो होतो, हम्म. आपण सगळं झोपलो. हा मग लावून दिलं तुम्हाला मा बायको. खाओ काय तुमचं डोकं आहे को काय? काय बोल राहिले काय मी कस काय असं करील हो? अहो लावून दिलं तुम्ही नाही का वरून दाजी खोटं बोलणार नाही, मा समोर आल्यावर तर बिलकुल नाही. गोदडी घेतली. हो अहो जेवण झालं पिलो एवढं पुरतं ठीक होतं, पण हे लावून द्यायचा विषय नाही झाला हो. काही हा? कस काय करील मी असं? काय मला मार येत आहे का? म्हणजे आता तुम्ही मापासून लपू राहिले का? ते काय बोलतय? तुमची बेवणी म्हणली का नाही दादी तुम्हाला लावून देऊ का? तुम्ही म्हणले हा लाव, तुला लावायचं असं तुला म्हणायची गोष्ट. नाही हो असं काही विषयच नाही झाला. हो झालताना म्हणजे खोटं किती बोलणार आहे? एक दिवस आहे ना मडकं फुटत बरं जाऊन द्या, राहत. ते तर जाऊन द्या. तो मर्द आता तुमचं तो माघारचा विषय महापैसे जाऊन द्या. आज मी तुमच्या घरी कधी नव्हतं आलेला पाहुणा आहे. हा जेवण मस्त झालं, तुम्ही नव्हते. मग मी येऊन म्हणलं मला लावून दे. आम्हाला असे फालतू चाळे जमत नाही ना, आम्ही खानदानी माणसं आहे. बरं हिला काय अडचणी? मी कांदानी आहे, तशी ती कांदानी नसन. तिला ना अशी सवय लागेल. पण तुम्ही सख्या बहिणी ना, खानदानीचं काय काढी ती? मी जरी सख्य असले ना तर विषय असा व्हायले का जरी एका बापाच्या असले ना आया दोन आहे आम्हाला. बरं जाऊ दे मध्ये शाडूला लावून देऊन मला लावून दे. चल पाहिलं का आता बोलू काय राहिले? हो काय ते डोकं आवड झालं हो. तुम्ही काय बोलायला लागले? तुम्ही पिले काय जास्त? नाही नाही बरं तुम्हाला काय अडचण आहे का त्याच्यात? अडचण राहिलच ना बायकोन माझी आज काय पण बोलतोय? मला झोप नाही येत तशी लावली. हा नाही घाला आता तोंडात शेण. तुम्ही केलं ना म्हणून ते असं बोल राहिले, बदला घेऊ राहिले बदला. हा? काही केलंच नाही ना बाई. साडू ते काही येडे झाले का सांगायला? साडू तुमच्या बायकोला सांगा का पाहुण्याला लावून दे, नाही तर मी आता लगेच निघून जाय मामा घरी. ए बाबा जायचं निघून जाय. काय मी रिकामी नाही अहो, असे साळे करायला. आम्ही हे उद्योगच करत नाही ना. हा? असं कुठं राहतं का? आले जेवले. म्हणजे तुम्हाला जेवढं मानपान द्यावं तेवढं तुम्ही डोक्यावर चढ राहिले का काय? काय पद्धत आहे का बोलायची? बरं माझ्याबद्दल काय बोलता? स्वतः काय बोलू राहिले माझ्या बरं बायकोशी? त्याच्याबद्दल मी पैसे देईन तिला. काय पैसे देईल? तरी मला तुमच्या पैशावर जगू राहिलो काय आम्ही? झोप नाही, तुमच्या पैशावर जगू राहिलो. नाही पैसे होते नाही जग आमच्या घरी फार भीक लागलं का? ये तुमच्या कारणामे, तुमच्यामुळे असं होऊ राहिले. म्हणजे स्वतःची घालवायची महापर्यंत आणायचे, त्यासाठी बोलावलं तुम्ही इकडं का हो? ग बाई आता माझ्या मनात काहीच नाही ग बाई. काय सांगायचं तुला आता? म्हणजे एवढं असं तुम्ही असे मेनगुने आणि हो. बसले इकडं हलवी. तुम्हाला सण नसन होत ना, तुम्ही डायरेक्ट तोंड पांघरून घ्या. म्हणजे ते म्हणून राहिले तुम्ही तोंडावर पांघरून घ्या, मी लावितो. हो तुम्ही निघा. काय मजा नाही राहिली. जा बरं दाजी काय तुम्ही. चाललं डोकेदुखी झाली हो. दाजी जा तुम्ही, नाही तर लय राडा होईन बरं का. जर माझ्या सासू सासरे आले आणि यायला सांगितलं ना, बोंगळ करू आणतील, तुम्हाला आणतील आणि यायला आणतील. हो खरंच जास्त झाली असेल बरं का. काहीतरी डोक्यावर परिणाम झालाय का? नाही डोकं ओके एकदम माझं. डोकं वाक्य आहे. करावं आता काय करावं? आता तुम्हीच पा काय करायचं काय नाही करायचं, या तुमच्या चुका आहे.
त्या भाऊ राहिल्या आज मला. हा काय बरं मी काय म्हणतो साडू, तुम्ही जमा करणे द्यायचा ना. नाही जमणार आमचं, आम्ही अशा माणसं नाही. तुम्ही ना निघा बरं, जा तुम्ही. बरं जर मामाला लावलं तुमची काय अडचण आहे का? कोणाला लावशा निड? मी लय नाही लावलं होतं, कमी लावतो का हातात बांगड्या भरून बसले का काय तुम्ही? हा खुशाल बांगड्या भरल्या आणि बसले. काढा वर दांडा, जास्तच झाले. बरं मी काय म्हणतो साडू, म्हातारात लावतो मी. बरं तेच दाखवा मला, लावूनच दाखवा तुम्ही आता काय तुम्ही कसं काय लागेल करता तेच पाहतो आता मी बी आहे ना. तुमचं बंद आहे तरी मीच लावू शकतो. हा दाखवा, लावूनच दाखवा तुम्ही मला. आता आहे ना 5 मिनिटं झोप लागेल मला. हा 5 मिनिटं झोप लागेल. म्हणजे काय तुम्ही एवढे वेळची तर पंखा लावायचं बोलत होते का? फॅन फॅन लावायचं म्हणत होते. हा तरी मला झोपच नाही. माझ्या बायकोने पक्की सवय लावून देईल मला. बरं आम्ही दोघं आहे ना, जेवण हातून टाकलं का ती पहिली लावू तिची. हा बरं पण तुम्ही तुम्हाला असं मोकळं बोलायचं हो, सवय तुम्ही नाही. आमच्या घरी आली त्या टायमाला मा म्हणलं तुम्हाला लावून देईल का फॅन. हे बाई बरं आता आहे ना आता आहे ना माझं डोकं काम करीन नाही. जबरदस्ती झोपून घ्या बरं. साडू आता झोपतो. फॅन लावलं ना आता 5 मिनिटं झोप लागून जाईल मला. मग आहो तुम्ही काच पंखा लावायचं म्हणत होते का दाजी? तुम्ही ना आज बिनकामाचा मार खाल्ला असता. तुम्ही खाल्ला असता ते खाल्ला असता. हा फॅन लावल्याशिवाय झोप येत नाही अम, असं बोलत होते ते. तुला काय वाटलं? मी माझ्या बहिणीचा पान उतारा करून टाकला सगळा. हा तुलाही तेच म्हणत होते, मला तिकडे तेच झालं होतं. बरं जा मग आता तुम्ही घ्या झोपून तिडं. तर इथं झोपू. आज दाजी येईल, आज तरी सुट्टी राहू द्या. काय माणूस आहे बाई, तुमचे एक एक नखरे सदा तुमच्या मराईच्या गोळा उठतोय. आजी आखी माझी झोप उडून टाकली त्याईनी तो. हा काही बी बोलत आणि काही म्हणत. याच्या अर्धवट बोलण्याने एका दिवशी मार खायची. चल बाई घ्यावं झोपून. मग आता लय डोकं तापलं होतं. मीच काही येडी काय नु काही गैरसमज करून घेते. फॅन लागला तर झोपून गेलो.